नमस्कार, तुमचं सर्वांचं हिमांगी पाटील या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत क्रिसमस स्पेशल पोह्यांचा चिवडा, तो सुद्धा पातळ पोह्यांचा। तुम्ही पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता किती छान असा आलेला आहे। एकदम कुरकुरीत आणि मस्त असा झालेला आहे। एकदम कमी साहित्यात आणि झटपट कसा बनेल याची तुम्हाला ट्रिक दिलेली आहे। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा टेक्स्चर आलेला आहे। तर या क्रिसमस साठी नक्कीच तुम्ही हा चिवडा बनवलाच पाहिजे। चला तर आता आपल्या रेसिपीला सुरुवात करू। 1 किलो पातळ पोह्यांसाठी लागणारे साहित्य, पातळ पोहे घेतलेले आहेत 1 किलो, त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत, डाळ घेतलेली आहे, त्यानंतर मिरची घेतलेली आहे, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, सालं न सोलता अशा पद्धतीने बारीक चेचून घेतलेल्या आहेत, त्यानंतर बडीशेप घेतलेली आहे, मनुका घेतलेले आहेत, त्यानंतर कढीपत्ता, साखर, जिरं, हळद, मीठ, चाट मसाला घेतलेला आहे। तुम्ही यामध्ये काजू आणि खोबऱ्याचे काप सुद्धा टाकू शकता। इत्यादी साहित्य मी पोह्यांच्या चिवड्यासाठी घेतलेलं आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे, कढई छान गरम झालेली आहे। तर आता यामध्ये मी पातळ पोहे टाकून घेत आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे पोहे हलक्या हाताने हलवत राहायचे आहेत, म्हणजे आपले पोहे आकसणार नाही आणि तुटणार सुद्धा नाही। अशा पद्धतीने आपल्याला हे पोहे हलवत राहायचे आहेत, म्हणजे आपले पोहे चांगले गरम होत राहतील। पोहे भाजण्याच्या अगोदर आपल्याला हे चाळणीमधून 2 ते 3 वेळा चालून घ्यायचे आहेत, म्हणजे याच्यामध्ये जर पोह्यांचा काही भुक्का असेल तर तो निघून सुद्धा जाईल आणि आपले पोहे करपणार सुद्धा नाही। भुक्का लवकर करपतो, त्यामुळे आपले पोहे सुद्धा करपले जातात, म्हणून पहिला चालून घ्यायचे आहेत पोहे 2 ते 3 वेळा। तर अजून आपल्याला 2 मिनिटं चांगले भाजून घ्यायचे आहेत। पाहू शकता पोहे छान भाजून झालेले आहेत। तर आता मी हे पोहे काढून घेणार आहे। आणि आता अशाच पद्धतीने मी दुसरे सुद्धा पोहे भाजून घेणार आहे। तर आता आपले पोहे तुम्ही पाहू शकता किती छान असे भाजून झालेले, एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत। आपलं तेल छान गरम झालेलं आहे। तर आता यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेणार आहे आणि चांगले कुरकुरीत असे फ्राय करून घेणार आहे। कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत। तर आता तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे मस्त असे फ्राय होत आहेत। तर अजून आपल्याला साधारण 1 मिनिट शेंगदाणे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे छान अशी चव सुद्धा येते शेंगदाण्यांना। एकदम अशा आपल्याला करपवायचे सुद्धा नाहीयेत। तर आता आपले शेंगदाणे छान असे फ्राय झालेले आहेत। तर आता मी ते काढून घेणार आहे। लगेचच आपल्याला या पोह्यांमध्ये टाकून घ्यायचे आहेत। तर अशाच पद्धतीने आता मी संपूर्ण शेंगदाणे काढून घेत आहे। तर आता शेंगदाणे फ्राय झालेले आहेत। तर आता आपण ह्या डाळी फ्राय करून घेणार आहोत। साधारण 2 मिनिटं आपण ह्या चांगल्या ड्राय 2 मिनिटं आपण फक्त यांना चांगल्या तांबूस होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता आता आपल्या डाळी छान फ्राय झालेल्या आहेत। तर आता आपण डाळी सुद्धा काढून घेणार आहोत। तर आता आपण चिवड्याचा मसाला तयार करून घेऊया। सर्वात अगोदर यामध्ये मी जिरं टाकून घेत आहे, त्यानंतर बडीशेप आणि लसणाच्या पाकळ्या टाकून घेत आहे, त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची टाकून घेत आहे, सर्वात शेवटी मी कढीपत्ता यामध्ये टाकून घेणार आहे। हा मसाला आपण एकदाच तयार करून घेणार आहोत। चांगला खरपूस होईपर्यंत हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। कंटिन्युअसली अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे, म्हणजे आपलं कुठलेही साहित्य यामध्ये करपणार नाही। तर आता मसाला छान असा झालेला आहे। तर आता यामध्ये मी मीठ टाकून घेतलेला आहे,
आणि मीठ सुद्धा यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे। हळद तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल। तर आता आपला हा मसाला छान असा झालेला आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। तर आता हा संपूर्ण मसाला आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। अशा पद्धतीने व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहे। तर मी पातेलं थोडंसं मोठं घेतलेलं आहे, त्यामध्ये मिक्स करायला जमत नव्हतं म्हणून। तर आता तुम्ही पाहू शकता आपल्या चिवड्याला किती छान असा रंग सुद्धा आलेला आहे। तर आता यामध्ये मी मनुका टाकून घेणार आहे। त्यानंतर मी साखरेऐवजी पिठी साखर केलेली आहे, ती यामध्ये मी 2 चम्मच ॲड करणार आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असा चिवडा झालेला आहे। सर्वात शेवटी यामध्ये मी थोडासा चाट मसाला टाकून घेत आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान असा चिवडा तयार झालेला आहे। तर आता मी 10 मिनिटं असाच ठेवून देणार आहे, म्हणजे चिवडा आपला छान असा यामध्ये मुरेल। तर आता आपला संपूर्ण चिवडा बनवून झालेला आहे। तुम्ही पाहू शकता छान असा झालेला आहे आणि कुरकुरीत सुद्धा पाहू शकता किती छान असं झालेला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।